मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने एक राजपत्र काढलेलं आहे। याच्यामध्ये ज्या लाभार्थ्याचा जो आधार बँक खात्याला लिंक आहे किंवा त्याचं बँक खाते हे डीबीटी लिंक आहे, अशाच लाभार्थ्याच्या खात्यामध्ये हे महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत, पीएम किसान असो किंवा पीक विमा असो किंवा लाडकी बहीण योजनेचे जे येणारा हप्ते आहेत, अशा सर्व योजनांचा जो लाभ आहे आता त्याच लाभार्थ्याला मिळणार आहे ज्याच्या बँक खात्याला आधार लिंक आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आपला जो आधार क्रमांक कुठल्या बँक खात्याला लिंक आहे हे कशा प्रकारे चेक करायचे हेच मी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला NPCIच्या या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर नावाचा एक ऑप्शन दिसणार आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला भारत आधार सीडिंग याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला डाव्या साईडला आपण बघू शकता की आधार मॅप स्टेटस असे ऑप्शन देण्यात आलेले आहे। याच्यामध्ये आपल्याला आधार क्रमांक आपला टाकायचा आहे, खाली कॅप्चा कोड टाकून चेक स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आधार रजिस्टर मोबाईल आहे याच्यावर आपला एक OTP जाणार आहे। तोच OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकून आपल्याला सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की आपला जो आधार आहे कुठल्या बँकेला लिंक आहे अशा प्रकारे आपल्याला दाखवणार आहे। तर याच खात्यामध्ये आपला जो सरकारी किंवा शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ जो आहे मिळणार आहे। तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।